नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने एक ऑफिशियल जे सर्क्युलर आहे ते पब्लिश केलेलं आहे 24 फेब्रुवारी 2026 मध्ये. बघा, 24 फेब्रुवारी 2026लाच म्हणजे आजच्या दिवशीच काय होणार होतं, एम.एच. नर्सिंग सी.ई.टीचं जे रजिस्ट्रेशन पोर्टल होतं ते क्लोज होणार होतं आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट होती. परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या रिकमेंडेशनमुळे एम.एच. नर्सिंग सी.ई.टी 2026चे जे रजिस्ट्रेशन डेट आहे विद्यार्थी मित्रांनो ती वाढलेली आहे. अतिशय गुड न्यूज आहे. एम.एच. नर्सिंग सी.ई.टी ज्या विद्यार्थ्यांना देण्याची आहे किंवा त्यांना करायची आहे प्रिपरेशन, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जे रजिस्ट्रेशन डेट आहे ते वाढलेली आहे. बघा, नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे, इन कंटिन्युएशन टू द अबोव रेफर नोटीस इट इज हिअर बाय इन्फॉर्म दॅट द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर एम.एच. नर्सिंग सी.ई.टी 2026 ॲडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग अँड जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी course for the academic year 2026-27 is extended as per the revised schedule given below. बघा, नवीन शेड्यूल यांनी पब्लिश केलेलं आहे. एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने शेड्यूलमध्ये डायरेक्ट सांगितलेले आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द एम.एच. नर्सिंग सी.ई.टी 2026 आणि वेबसाईट थ्रू ते भरायचं आहे. ते एक्सटेंडेड केलेलं आहे 16/3/2026 पर्यंत. आणि पेमेंट ॲज वेल ॲज द डॉक्युमेंट आहे ते सगळं काही सक्सेसफुली तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते सुद्धा 16/3/2026 पर्यंत म्हणजे मार्चपर्यंत, म्हणजेच एकंदरीत 16 मार्चपर्यंत तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते फिलअप करता येणार आहे. सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज फॉर दी ऑल एम.एच. नर्सिंग सी.ई.टी ॲस्पिरंट. आता बघा, टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेटसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. ॲज युजल तीच आहे, त्यामध्ये काही जास्त चेंजेस झालेले नाही. 6 ते 7 आणि 5व्या महिन्यामध्ये ही एक्झामिनेशन कंडक्ट होण्याचे चान्सेस आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, खाली सुद्धा एक त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. द ऑनलाईन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर फॉर दिस एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट www.mahacet.org. द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर व्हॅलिड only after successful payment of the application fees through the online mode like credit, debit and net banking UPI. This is the information for all concerned. बघा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करत असाल तरी सुद्धा जर आफ्टर सक्सेसफुल पेमेंट जर तुमचं कंप्लीट झालेलं नसेल किंवा प्रोसेसिंग दाखवत असेल पेमेंट, जोपर्यंत ते कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाही एवढं कन्सिडर तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. सो बेटर आहे प्रोसेसिंग पेमेंट असं जर दाखवत असेल त्यापेक्षाही कंप्लीट पेमेंट दाखवत असेल तरच तुमचा फॉर्म सबमिटेड झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सी.ई.टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड. 20 पैकी 20 तुम्हाला तेथे मार्क मिळवायचे असतात आणि इझी आहे, एवढं मार्क मिळवणे काही कठीण नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करावी लागणार आहे. मग हे टेस्ट सिरीज, महागड्या टेस्ट सिरीज जॉईन करण्यापेक्षा आम्ही तुमच्यासाठी फ्री जे टेस्ट सिरीज आहे ते घेऊन आलेलो आहे. नक्की तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला रिसेंट प्लेलिस्टमध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूडची टेस्ट सिरीज दिसणार आहे. त्यावरती क्लिक करून ते जे टॉप MCQ आहे ते नक्की त्यावरती बघावे, जेणेकरून तुमचं जे नर्सिंग ॲप्टिट्यूड आहे ते एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. आणि हे MCQ हे PYQ आहे आणि त्यासोबतच ट्रेंड वाईज बनवलेले आहे. तर एकंदरीत पेमेंट वगैरे सगळं कंप्लीट करून घ्या. आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले असतील, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ॲज सून ॲज पॉसिबल www.mahacet.org वरती जाऊन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिलअप करून घ्यावा. आता इतर जर तुम्हाला एम.एच. नर्सिंग सी.ई.टीबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप चॅनल लिंक जे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती लगेच जाऊन तिथं जॉईन व्हा. तिथं तुम्हाला प्रत्येक जे तुमच्या प्रॉब्लेम्स आहे सो त्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एम.एच. नर्सिंग सी.ई.टीबद्दल प्रत्येक अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.